लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट लाभ देणं ही चूक होती असं अजित पवार आता म्हणतात। निकष तपासणीमध्ये वेळ कमी होता, अनेक अपात्र महिलांनी याचा लाभ घेतला। सरकारी नोकरी चारचाकी असलेल्या महिलांनी सुद्धा त्यांनाही 1500 रुपयांचा लाभ मिळाला असं अजित पवार म्हणतात। अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई झाली नाही, पण योजनेतून त्यांना वगळणार असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। सोबतच खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळणार, सरकारनं या संदर्भातली तपासणी प्रक्रिया सुरू केली असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं। सातत्याने असं आढळून येते पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या। त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही, पण आता त्याचं व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे। साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं 20,000 रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमधल्यांना द्यायचं, असं म्हणजे 2.5 लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं। तर काही झालं, काही मध्ये कमी केले। आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत, त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा प्रयत्न। कारवाई केली जाणार दादा, कारवाई केली जाणार सरकारी कर्मचारी जे आहेत कारवाई केली जाणार। अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तू? तर ना ज्यांना गरज आहे त्यांना पैसे अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये, आता त्यांनी नको होतं करायला। दरम्यान आपण अजित पवार यांचं जे वक्तव्य बघितलेलं आहे त्यावर संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे, ती सुद्धा बघूयात। मग त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या, प्रायश्चित राजीनामा द्या। अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे, पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत। लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे। हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला। तुम्ही छाननी केली नाही, तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। उसी टाइम बोलना था कि लाडली बहन को हम अनुदान दे रहे, मदद दे रहे, लेकिन जो लाडली बहन हमारी शासकीय नौकरी में है उनको हम ये योजना का लाभ नहीं देंगे ऐसा ऐलान करते तो ऐसा नहीं होता था। सिर्फ चुनाव के लिए ये योजना लाएगी, फिर वो शासकीय महिला हो या गैर शासकीय हो या नहीं हो, उसको सबको दिया गया। अभी जो शासकीय जो एम्प्लॉई है उन्होंने जो पैसे उठाए उनको उनसे वापस लेना चाहिए, और जिन्होंने उनको ये अर्जी मंजूर की, जो अधिकारी ने उनकी है बिना देखे बिना छानबीन किए जो अर्जी मंजूर की, उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए।